जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे स्वराज्य करिअर अकॅडमी अंधारी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मागच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही बघत असाल, युट्यूब झालं, नंतर इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, या ठिकाणी अरवली पर्वतावर प्रोटेस्ट करण्यासाठी भारतीय जे नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले. राजस्थानमध्ये खूप भयानक परिस्थिती चालू आहे, कारण तिथले जे काही नागरिक आहेत ते अरवलीला प्रोटेस्ट करण्यासाठी या ठिकाणी उरलेले, आपलं प्रोटेस्ट करण्यासाठी रस्त्यावर आलेले. तर बघा, अरवली जी पर्वतरांग आहे ती गुजरात पासून चालू होते. गुजरात पासून चालू झाल्याच्या नंतर समोर ती राजस्थानला जाते. राजस्थानहून ती हरियाणा आणि त्यानंतर दिल्ली एनसीआर, त्याला आपण दिल्ली एनसीआर म्हणू, या ठिकाणी ती येते. अरवली पर्वतरांग ही भारतातील अत्यंत जुनी पर्वतरांग जी की 300 अरब वर्ष जुनी एवढी असून ही पर्वतरांग हिमालयाच्या पूर्वीपासूनची पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेत हिमालयापेक्षा ही पर्वतरांग उंच होती, परंतु ही प्राचीन असल्यामुळे ही खूप खाली दाबल्या गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये ग्रेनाइट, संगमरवर ही खनिजे सापडतात, जी धातू आपली अधातू ही आपल्याला सापडतात. त्यानंतर या पर्वतरांगेत आपल्याला जी धातू आहे, जसं की तांबे, शिस्त इत्यादी धातू आपल्याला या पर्वतरांगेत सापडतात. बघा, अरवली पर्वतरांग का बरं एवढी महत्वाची? अरवली पर्वतरांग ही उत्तर ते पश्चिम अशी विस्तारलेली आहे. ती गुजरात पासून चालू होते तर दिल्ली एनसीआर पर्यंत ती जाऊन पोहोचते. बघा, का बरं ती महत्वाची? या साईडला आहे राजस्थानचं थार वाळवंटाला राजस्थानच्या इकडल्या भागामध्ये येण्यासाठी जर महत्वाची भूमिका, जर एक वॉल कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो, भिंतीचं संरक्षण जे करत असेल तर ती कोण करते? अरवली पर्वतरांग करते. कारण त्या साईडला जे वारे सुटतात त्यामुळे जे वालुका कणे उडत ह्या पर्वताला धडकतात आणि त्या साईडला पडतात. त्यानंतर या साईडला राजस्थान आहे, या ठिकाणी कुशल अशी शेती केल्या जाते. त्यानंतर कुशल असं पाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे. पण अरवली पर्वताच्या त्या साईडला नाही, कारण त्या साईडला काय आहे? फारचं वाळवंट आहे. या साईडला समृद्ध असं राजस्थान आहे. त्यानंतर पश्चिमेकडून जे वारे येतात ते वारे प्रोटेस्ट करत हरियाणा पर्यंत जाऊ देत नाही अरवली पर्वतरांग, त्यानंतर दिल्ली एनसीआर पर्यंत जाऊ देत नाही. यदा कदाचित अरवली पर्वतरांग या ठिकाणी संपली तर जे थार वाळवंटातून सुटणारे वारे ते वाहत या ठिकाणी उत्तर प्रदेश झालं, मध्य प्रदेश झालं, जे पश्चिमेकडील राज्य यांना धोका निर्माण करू शकतात. त्यांनी पुढील 10 वर्षामध्ये या ठिकाणी अक्षरशः आता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतोय. बघा, अरवली पर्वतरांगेचं आणखी एक महत्व आहे, जे पूर्वेकडून जे वारं येतं, मोसमी वारं, पश्चिम बंगालच्या खाडीतून जे मोसमी वारं येतं ते काय करतात? या ठिकाणी अरवली पर्वतरांगेला धडकतात आणि या ठिकाणीच पाऊस पडतो, बरोबर. त्यानंतर दिल्ली एनसीआरला जे पश्चिमेकडून वारं येतं ते शुद्ध हवा दिल्ली एनसीआरला देतं. त्यानंतर अरवली पर्वतरांग ही भारताची अत्यंत महत्वाची अशी पर्वतरांग आहे. तर या पर्वतरांगेमध्ये आपण बघू, आपल्याला महत्वाच्या अशा नद्या आहेत, जसे की लुनी, साबरमती, माही आणि बियास इत्यादी महत्वाच्या नद्या या अरवली पर्वतरांगेतून उगम पावतात. त्यानंतर या ठिकाणी खनिजे आपण बघणार आहे. या ठिकाणी आपल्याला कुठले सापडतात ते पैकी धातू आपण बघू. आपल्याला तांबे, त्यानंतर शिसे, 3 नंबर जस्त, त्यानंतर कोळसा, धातूमध्ये येत नाही. त्यानंतर इत्यादी प्रकारचे आपल्याला या ठिकाणी धातू सापडतात. त्यानंतर अधातू, जे आपण ज्याला म्हणतो अधातू,
त्यापैकी आपल्याला कोळसा, त्यानंतर चुनखडक इत्यादी या ठिकाणी आपल्याला अधातू हे सापडतात. त्यानंतर अरवली पर्वतरांग विषय सांगायचं म्हणलं आणखी तर अरवली पर्वतरांगेमध्ये 20 डिसेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की ज्या 100 मीटरच्या वरच्या टेकड्या 100 मीटर पर्यंत ज्या टेकड्या आहेत त्याच टेकड्या अरवली पर्वतरांगेचा भाग आहे. परंतु अरवली पर्वतरांगेत एकूण 12,081 पर्वतरांग आहेत. 12,081 पर्वतरांगेपैकी फक्त 1,093 पर्वतरांगा ह्या काय 100% खाली आहे. म्हणजे फक्त 10% पर्वतरांगा ह्या 100% पोहोचतात. म्हणजे 100 मीटर पर्यंत त्यांची हाईट आहे. तर उरलेल्या 90% पर्वतरांगा ह्या काय 100 मीटरच्या खाली. मग तुम्ही विचार करू शकताय जर अरवली पर्वतरांग ही आहे तर ती आपल्याला जर सरकारने जर ती नष्ट केली तर ती आपल्याला अशा प्रकारे दिसत. म्हणजे 100% पैकी फक्त 10% अरवली पर्वतरांग आपल्याला या ठिकाणी दिसणार. एवढी मोठी शोकांतिका सुप्रीम कोर्टाने न्याय देताना अशा प्रकारे सांगितलं. त्यानंतर सरकारने याला दुजोरा दिला. तर माझी कळकळीची विनंती आहे की अरवली पर्वतरांग वाचली पाहिजे. कारण येणाऱ्या पिढीसाठी जर आपल्याला अरवलीला विचारलं की बाबा जेव्हा मला नष्ट करत होते तेव्हा तुम्ही काय करत होते, तुम्हाला माझं संरक्षण करता आलं नाही का, तर प्लीज सेव्ह द अरवली. धन्यवाद.